Yes, let us start the discussion. आय थिंक स्क्रीन दिसत असेल सगळ्यांना, आवाज पण येतोय. The velocity of water in river is 180 kilometer per hour. Okay. Uh, Near the surface, the velocity of water in river is 180 kilometer per hour. ॲक्च्युली याच्यामध्ये कन्सेप्ट असा आहे, आपल्याला कॅल्क्युलेशन करतानाच पुढे गेल्यानंतर बघावं लागेल. हा 180 नसून हा 18 किलोमीटर पर आवर आहे. ओके, कॅल्क्युलेशन केल्यानंतर कन्फर्म होईल हा. द वेलॉसिटी ऑफ वॉटर इन अ रिव्हर 180 किलोमीटर पर आवर च्या ऐवजी 18 किलोमीटर पर आवर नियर द सरफेस. इफ द रिव्हर इज 5 मीटर डीप, डेप्थ दिलाय रिव्हरचा 5 मीटर डीप आहे रिव्हर. देन द कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी ऑफ वॉटर इज, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी ऑफ वॉटर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, नाव कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी आणि विस्कस फोर्सचा जो रिलेशन आहे, तर तो रिलेशन आपल्याला इकडे यूज करता येईल. कारण बघा, इकडे काहीतरी डिस्टन्स दिलाय 5 मीटर, हा डेप्थ दिलाय, मीन्स इट इज रिलेटेड विथ डिस्टन्स. ओके, इकडे व्हेलॉसिटी पण दिलाय, दिस इज द व्हेलॉसिटी. आणि कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी त्याने मेन्शन केलाय. म्हणजे बघा, डिस्टन्स असला पाहिजे फॉर्म्युल्यामध्ये, व्हेलॉसिटी असला पाहिजे आणि कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी असला पाहिजे. तर असा फॉर्म्युला आपल्याला इकडे फाइंड आउट करायचा आहे आणि अकॉर्डिंगली आपल्याला त्याला सॉल्व करायचं आहे. ओके, सो कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी ॲक्च्युली याच्यामध्ये आपल्याला जे फाइंड आउट करायचं आहे, इट इज नथिंग बट शिअरिंग स्ट्रेस. तुम्ही ऑप्शन बघा, एकदा व्यवस्थित बघा ऑप्शन्सकडे. ऑप्शन न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये आहे. ऑप्शन्स आर इन टर्म्स ऑफ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्याने विचारले काय, देन कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी ऑफ वॉटर इज. मग कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी त्याला पाहिजे होता, तर मग त्याचं युनिट न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर पाहिजे होतं, बरोबर. हा कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटीचा युनिट आहे. सो कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी पाहिजे असला असता तर न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर ऑप्शन मध्ये युनिट असलं पाहिजे सगळीकडे, पण तसं नाहीये. इकडे काय आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. बघू आपण क्वेश्चन मध्ये पुढे गेल्यावर काय होतं. तर याच्यावरून मला असं कळतं की कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी, व्हेलॉसिटी आणि डिस्टन्स या टर्म्स आल्यानंतर आपल्याकडे विस्कस फोर्सचा जो फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला आपल्याला इकडे यूज करावा लागेल. एफ इक्वल टू इटा ए डी व्ही बाय डी एक्स. ओके, काल आपण याच्यावरती एक प्रॉब्लेम बघितला होता. नाव दिस इटा बघा, एफ डिवायडेड बाय ए जर मी केला तर इट बिकम्स शिअरिंग स्ट्रेस. हा काय होणार, शेअरिंग स्ट्रेस. इलास्टिसिटी चॅप्टर मध्ये बघा, शेअरिंग स्ट्रेस इक्वल टू एफ बाय ए. स्ट्रेस मीन्स व्हॉट, फोर्स ऍक्टिंग पर युनिट एरिया. सो एफ बाय ए इकडे राहणार कोण, इटा डी व्ही बाय डी एक्स. नाउ दिस कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. आता कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी हा आपण थोडं वेगळ्या पद्धतीने याला क्वेश्चनला थोडंसं आपण याच्यामध्ये मॉडिफाय करून घेणार आहोत. कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी ऍक्च्युली हा मेन्शन केलेला आहे प्रॉब्लेम मध्ये, आणि तो पॉईज मध्ये दिलाय 10⁻² पॉईज. 10⁻² पॉईज. ओके, क्वेश्चनला मी थोडंसं मॉडिफाय करतोय, कारण बघा त्याने सांगितलं काय, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी काढा, आणि ऑप्शनचे युनिट काय दिले बघा, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटीचं युनिट तर न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर असतं ना. सो आय एम चेंजिंग दिस क्वेश्चन. सो कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी इज गिवन 10⁻² पॉईज. This coefficient of viscosity is 10⁻² poise. आता बघा, poise is CGS unit. I want SI unit.
आपल्याला एसआय युनिट पाहिजे, तर पॉईज टू बघा एसआय युनिट काय असतं याचं, न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर, न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. किंवा मी याला असं पण लिहू शकतो या युनिटला, न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे कोण, पास्कल सेकंद, पास्कल सेकंद असं पण मला याला लिहिता येईल. तर न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअरमध्ये मी कसं कन्वर्ट करणार बघा, पॉईज पासनं मला कन्वर्ट करायचं आहे न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. सो जस्ट कन्वर्ट इट, मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻1. याला काय करायचं, 10⁻⁻1 नी मल्टिप्लाय करायचं फक्त, म्हणजे हा कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी होणार तुमचा 10⁻³ न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. ओके, हा कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी दिलेला आहे 10⁻³ डीव्ही. व्हेलॉसिटी त्याने मेन्शन केलाय बघा, आपल्याला व्हेलॉसिटी दिलाय त्याने 18 किलोमीटर पर आवर. आता किलोमीटर पर आवर मध्ये चालणार नाही आपल्याला, सो 18 × 5/18 किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंद मध्ये करताना 5/18 न मल्टिप्लाय करतात. सो दिस 18 will get cancelled. So velocity is 5 meter per second. So this dv is 5. This dx distance is 5 meter. So this 5 will get cancelled, and this f by a equal to 10⁻⁻3. आता f by a आहे force न्यूटन, ओके, एरिया पर मीटर स्क्वेअर, सो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सो ऑप्शन बी इज करेक्ट, 10⁻³ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे याच्यामध्ये कन्सिडर करा की आपल्याला काय काढायचे, शेअरिंग स्ट्रेस काढायचा आहे. वी हॅव टू फाइंड आउट दिस एफ बाय ए, दिस शेअरिंग स्ट्रेस. थोडासा मॉडिफाय केला मी इम्प्रॉपर गिव्हन डेटा असल्यामुळे. बघा एकदा स्टेप्स वापस सांगतो एकदा. What is happening here? Options are given in Newton per meter square. ओके, मी हा फॉर्म्युला इकडे लिहिलाय, हा फॉर्म्युला आपण यूज करणार. सो मी याला मॉडिफाय केलं बघा, एफ बाय ए म्हणजे हा झाला शेअरिंग स्ट्रेस. एफ बाय एचं युनिट असतं न्यूटन पर मीटर स्क्वेअर. कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी इज गिवन 10⁻² पॉईज. पॉईजला मी कन्वर्ट केलं न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर, 10⁻⁻1 ने त्याला मल्टिप्लाय केला. त्याच्यानंतर मला पाहिजे व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी दिलाय त्याने 18 किलोमीटर पर आवर. सो दिस इज 18 किलोमीटर पर आवर. किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंद मध्ये करताना 5/18 न मी मल्टिप्लाय केला. सो 18 कॅन्सल, राहिला 5. सो दिस इज व्हॉट dv इक्वल टू 5. डिस्टन्स dx, इट इज अगेन गिवन 5. जस्ट पुट द व्हॅल्यूज, 5 कॅन्सल, 10⁻³ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. टेक द स्क्रीनशॉट. Look at the question. A liquid flows through a horizontal tube as shown in figure. Figure is given. The velocities of the liquid in two sections which have areas of cross section A1 and A2. बघा, हा इथला जो एरिया आहे, this area is A1 and this area is A2. हा छोटा एरिया आहे आणि हा कंपॅरेटिव्हली मोठा एरिया आहे. व्हेलॉसिटीज आर V1 and V2. A1 सोबत व्हेलॉसिटी आहे V1 आणि A2 चा सोबतचा व्हेलॉसिटी आहे V2. The difference in the levels of the liquid in the two vertical tubes is h. या दोन ट्यूब्स ज्या आहेत व्हर्टिकल, यांच्यामध्ये लिक्विड लेवल मधला डिफरन्स आहे h. देन याच्यामध्ये फॉर्म्युला विचारलाय त्याने डायरेक्टली आपल्याला. आजच सकाळी फॉर्म्युला काढला आपण हा. ऑप्शन ए सर. येस, ऑप्शन ए इज करेक्ट. आज मॉर्निंग सेशन मध्येच आपण हा फॉर्म्युला काढला. वापस एकदा इन शॉर्ट सांगतो मी तुम्हाला. बर्नॉलीज थेरम असा असतो, P प्लस हाफ रो व्ही स्क्वेअर रो जी एच इक्वल टू कॉन्स्टंट.
सो आपण याला मॉडिफाय करतो, P1 मायनस P2 इक्वल टू हाफ रो V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर प्लस रो G H2 मायनस H1. आता लक्षात घ्या, हे पॉइंट्स जर बघितले तुम्ही अंडरस्टडी जे आहेत हे सेम लेवलला आहे, म्हणजे हा पूर्ण टर्म होतो 0. ओके, आता हे पॉइंट जर सेम लेवलला असतील तर हा टर्म 0 झाल्यामुळे राहतं काय इकडे, P1 मायनस P2 इक्वल टू हाफ रो V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. ओके, आता बघा हे जे हा फर्स्ट ट्यूब आणि हा जो सेकंड ट्यूब आहे, फर्स्ट ट्यूबसाठी फॉर्म्युला कसा येणार, हाईट बघा, प्रेशर इन फर्स्ट ट्यूब P1 इक्वल टू H1 रो जी. सेकंड ट्यूबसाठी प्रेशरचा फॉर्म्युला येणार P2 इक्वल टू H2 रो जी. ओके, सो दिस P1 मायनस P2 इक्वल टू, दोघांचा डिफरन्स घ्या, इट विल बिकम H1 मायनस H2, H1 मायनस H2 रो जी. So this P1 minus P2 equal to, this difference in liquid level is here H, दोन लिक्विड लेवल मधला हा डिफरन्स आहे H रो जी. So P1 minus P2 equal to H रो जी. Just put here H रो जी equal to half रो V2 square minus V1 square. This रो will get cancelled. 2 Hg equal to V2 square minus V1 square. So 2GH equal to V2 square minus V1 square. So option A is correct. हा डिराइव करून दाखवलेला आहे मी तुम्हाला. आय थिंक इट वॉज केस 2. केस 2 मध्ये हा बघितला होता आपण. ऍप्लिकेशन मध्ये होता हा प्रॉब्लेम, पण घेतला आपण त्याच्यावरती. स्क्रीनशॉट घ्या. Application of Bernoulli's theorem can be seen in. बर्नॉलिस थिअरमचा ऍप्लिकेशन याच्यापैकी कोणता आहे? डायनामिक लिफ्ट ऑफ ऑप्शन ए. हायड्रॉलिक प्रेस, हेलिकॉप्टर, नन ऑफ दिस. बघा ऍक्च्युली हा गर्ल्स बॅचला हा पॉईंट झालेला नाही, हा बॉईजच्या बॅचला झाला आहे हा पॉईंट. गर्ल्सच्या बॅचला हा उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्कस केला जाईल. येस, ऑप्शन ए इज करेक्ट. ऍप्लिकेशन ऑफ बर्नॉलिस थेरम कॅन बी सीन इन. बघा एरोप्लेन जो असतो, एरोप्लेनचा जो विंग आहे, ओके, कन्सिडर दिस वन ॲज द विंग ऑफ द एरोप्लेन. ओके, बघा हा विंग जो आहे स्पेशल मेथडनी बनवला जातो, असा प्लेन नसतो तो. ओके, त्याच्यामध्ये स्लोप असतो आणि स्ट्रीमलाईन पद्धतीने तो बनवला जातो. ॲक्च्युली जेव्हा एरोप्लेन मूव्ह ऑन करतो, ओके, तर जेव्हा एरोप्लेन रनिंग स्टेटमध्ये असतो, व्हेन एरोप्लेन इज इन रनिंग स्टेट, व्हॉट हॅपन्स, जो एअर फ्लो होतो इकडे, या एअरचं प्रमाण ब्लेडच्या वरती जास्त असतं. इथे एअरचं प्रमाण जास्त असतं, इथे खूप वेगाने हवा फ्लो होते आणि कंपॅरेटिव्हली हा जो ब्लेड आहे, या ब्लेडच्या खाली कंपॅरेटिव्हली एअरचं प्रमाण हे कमी असतं. ओके, आता बघा इथे हवेचं प्रमाण वरती जास्त आहे आणि कंपॅरेटिव्हली विंगच्या खाली हवेचं प्रमाण कमी आहे. जिथे व्हेलॉसिटी, हवेचं प्रमाण जास्त म्हणजे व्हेलॉसिटी मोठा आहे आणि इकडे खाली व्हेलॉसिटी कंपॅरेटिव्हली कमी आहे, म्हणजे हवेचं प्रमाण कमी आहे. बघा आपण काय शिकलो की व्हेलॉसिटी मोठा असेल तर प्रेशर कसा असतो, छोटा. व्हेलॉसिटी मोठा असेल तर प्रेशर विल बी लेस आणि व्हेलॉसिटी छोटा असेल तर प्रेशर विल बी मोर. प्रेशर हा मोठा असेल म्हणजे या विंगच्या वरती प्रेशर छोटा असतो, प्रेशर इकडे छोटा असतो आणि या ब्लेडच्या खाली प्रेशर मोठा असतो. म्हणजे देयर इज डिफरन्स इन प्रेशर. वरचा प्रेशर आणि खालच्या प्रेशरमध्ये डिफरन्स आहे,
त्याच्यामुळे इकडे एक अपवर्ड फोर्स लागतो. ड्यू टू डिफरन्स इन प्रेशर देर इज वन अपवर्ड फोर्स इज गेटिंग अप्लाइड ऑन दिस विंग. या विंग वरती एक फोर्स लागतो. म्हणजे जे काही विंग असतात एरोप्लेनचे दोन्ही विंग, या दोन्ही विंग वरती फोर्स लागतो. आता हा जेव्हा रन होतो तर हा फोर्स लागत असतो ब्लेड वरती. ओके, तर जेव्हा हा फोर्स एरोप्लेनच्या वेटपेक्षा मोठा होतो, खाली येऊन लागणारा फोर्स हा एरोप्लेनच्या वेटपेक्षा जेव्हा मोठा होतो तेव्हा एरोप्लेन हा लिफ्ट व्हायला लागतो आणि टेक ऑफ होतो. ओके, सो डायनामिक लिफ्ट ऑफ एरोप्लेन, याला या कन्सेप्टला म्हटलं जातं डायनामिक लिफ्ट ऑफ एरोप्लेन ड्यू टू द डिफरन्स इन प्रेशर. वरचा प्रेशर कंपॅरेटिव्हली छोटा असतो आणि ब्लेडच्या खालचा प्रेशर मोठा असतो. ड्यू टू डिफरन्स इन प्रेशर इकडे एक अपवर्ड फोर्स याच्यावरती लागत असतो. उद्या गर्ल्स बॅचला मी हे एक्सप्लेन करणार आहे. अजून बॉईजच्या बॅचला आज सांगितलेला हा कन्सेप्ट. टेक द स्क्रीनशॉट. Next. An ice block having two similar metallic pieces is floating in water in vessel as shown in figure. After some time the ice melts completely. Then बघा हा आईस आहे. दिस इज द पीस ऑफ आईस. याला दोन मेटलचे ब्लॉक आहेत. इकडे एक मेटलचा ब्लॉक दिसतोय, हा एक मेटलचा ब्लॉक दिसतोय. ओके, हे वॉटरमध्ये फ्लोट होतंय. मेटल ब्लॉक आणि आईस वॉटरमध्ये फ्लोट होतंय एका व्हेसलमध्ये. आफ्टर सम टाइम आईस मेल्ट्स. आईस मेल्ट झाल्यानंतर म्हणजे आईस या वॉटरसोबत मिक्स होऊन जाणार पूर्णपणे. देन वॉटर लेवल रायजेस इन द व्हेसल. Water level falls in the vessel. Water level does not change. Water level may rise or fall depending upon the ratio of masses of ice and the metallic pieces. Option C. Option water level does not change. Okay. Any other guess? Sir, option A. Option A. Option A, water level rises in the vessel. Okay. Any other? Option D. Option B. Option B is correct here. ऑप्शन बी करेक्ट आहे. रिझन सांगता येईल का कोणाला? बघा हा आईस ब्लॉक आहे याच्यामध्ये. हा असा आईस ब्लॉक आहे. ओके, म्हणजे या आईस ब्लॉकचा जो वजन असेल किंवा या आईस ब्लॉकचा जो व्हॉल्यूम असेल तेवढ्या लिक्विडला हा आईस ब्लॉक डिस्प्लेस करेल. ओके, जेवढा हा आईस ब्लॉक आहे तर तेवढा व्हॉल्यूम ऑफ वॉटरला काय केलेला असेल त्याने डिस्प्लेस केलेला असेल. ओके, म्हणजे तेवढा हा लिक्विड लेवल इकडे भेटलेला आहे. ओके, ॲक्च्युली व्हॉट हॅपन्स होतं काय बघा, हा आहे लिक्विड आणि एवढा लिक्विडचा लेवल आहे. इथे आईस ब्लॉक ठेवलेला असताना याच्यावरती आणि इथे मेटलचे ब्लॉक्स पण आहेत. ओके, म्हणजे एवढा व्हॉल्यूम जो आहे आईस ब्लॉकचा तेवढा व्हॉल्यूम त्याने वॉटरचा डिस्प्लेस करून इथपर्यंत लिक्विड लेवल आणलेला आहे. पण जेव्हा हा आईस मेल्ट होतो बघा, जेव्हा हा आईस मेल्ट होणार तर व्हॉल्यूममध्ये चेंज होणार. बघा आईस ब्लॉकचा जेवढा व्हॉल्यूम असेल तेवढा लिक्विडचा व्हॉल्यूम नसेल. ओके, आईस ब्लॉकचा व्हॉल्यूम मोठा असतो आणि जेव्हा हा लिक्विडमध्ये कन्वर्ट होतो कंपॅरेटिव्हली हा लिक्विडमध्ये व्हॉल्यूम याचा छोटा असेल. म्हणजे आईस ब्लॉक आहे इकडे अगोदर, म्हणजे एवढा व्हॉल्यूम त्याने डिस्प्लेस करून ठेवला होता लिक्विडचा म्हणून हा लेवल भेटला होता. पण हा आईस ब्लॉक जेव्हा मेल्ट होतो
आणि आईस ब्लॉक मेल्ट झाल्यानंतर व्हॉल्यूम त्याचा कंपॅरेटिव्हली छोटा होतो. म्हणजे जेवढा याने लिक्विड डिस्प्लेस केलेला होता आणि इथपर्यंत लिक्विड लेवल आणून ठेवला होता, हा आता आईस ब्लॉक गायब झाल्यामुळे कंपॅरेटिव्हली कमी व्हॉल्यूम तयार झाला. समजा एवढाच व्हॉल्यूम आता तयार झाला. ओके. आता एवढाच व्हॉल्यूम तयार झाल्यामुळे हा लिक्विड लेवल काय होणार? कमी होणार. कारण आईस ब्लॉकचा व्हॉल्यूम कमी झाला आहे. आईस ब्लॉक इज कन्व्हर्टेड इंटू लिक्विड आणि आईसचा व्हॉल्यूम आईस मेल्ट झाल्यामुळे लिक्विडचा व्हॉल्यूम कमी झाला आहे. म्हणून हा लिक्विड लेवल काय होणार? कंपॅरेटिव्हली फॉल होणार. कारण आईस इज कन्व्हर्टेड इंटू लिक्विड. सो ऑप्शन बी इज करेक्ट. ओके. स्क्रीनशॉट घ्या सगळ्यांनी. नेक्स्ट क्वेश्चन. A capillary tube 1 dipped in water, another identical capillary tube 2 is dipped in soap water solution. Which of the following shows the relative nature of liquid column in the two tubes? हा फर्स्ट वाला जो आहे हा वॉटरसाठीचा आहे आणि सेकंड वाला जो आहे तो सोप वॉटर सोल्युशनसाठीचा आहे. तर या 4 डायग्रामपैकी कोणता डायग्राम करेक्ट असेल? येस, एनी गेस? ऑप्शन सी. येस, ऑप्शन सी इज करेक्ट. येस, बघा आपण बघितलाय हा कन्सेप्ट. हे कळायला पाहिजे तुम्हाला लगेच. वॉटर आहे याच्यामध्ये, फर्स्टवाल्या याच्यासोबत वॉटर आणि केस 2 मध्ये सोप वॉटर सोल्युशन आहे. ओके. स्क्रीनशॉट घेऊन टाकायचा. बघा, थोडंसं विचार करा. स्क्रीनशॉट घ्या आणि डायग्राम बघा व्यवस्थित. वापस तोच कन्सेप्ट आहे कोहेजिव्ह आणि ॲडेजिव्ह फोर्सचा. लिक्विड कॉलम राईज झाला इकडे वॉटरचा जास्त सोप सोल्युशनपेक्षा, बिकॉज वॉटर कम्प्लिटली वेट्स द सॉलिड. वॉटर कम्प्लिटली वेट्स द सॉलिड, म्हणून वॉटरचा लिक्विड कॉलम हा जास्त राईज होणार आहे ॲज कम्पेअर टू द सोप सोल्युशन. आता बाकीचे ऑप्शन चुकीचे कसे काढायचे? इथं बघा, वॉटरच्या केसमधलं लिक्विड लेवल कमी राईज दाखवला आहे. इथे पण सोप सोल्युशनपेक्षा कमी राईज दाखवला आहे आणि इथं दोघांची राईज इक्वल दाखवलेले आहेत. तर ऑप्शन ए, बी आणि डी रॉंग लगेच कळतं. आणि वॉटरचा लिक्विड लेवल जास्त वाढलेला आहे याच्यामध्ये, ऑप्शन सीमध्ये, आणि सोप सोल्युशनचा कम्पॅरेटिव्हली कमी वाढलेला आहे. सो ऑप्शन सी इज करेक्ट. हे काही मागच्या याच्यावरती बेस्ट क्वेश्चन आहेत, ते पण आपल्याला डिस्कस करावे लागतील. बिकॉज वी आर अबाउट टू फिनिश दिस चॅप्टर नाव. रीड द क्वेश्चन. तुम्ही सांगायचं आता आन्सर याचं. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲट इंटरफेस ऑफ वॉटर ग्लास. वॉटर आणि ग्लासचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे 0 डिग्री. ठीक आहे, माहिती आहे आपल्याला वॉटरचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ग्लाससोबत किती असतं? 0 डिग्री.
इथाइल अल्कोहोल अँड ग्लास इज अगेन 0 डिग्री. बघा 0 डिग्री जर असेल ना तर तो कोणत्या टाईपमध्ये जातो? कम्प्लिटली वेट्स ना, कम्प्लिटली वेट्स द सॉलिड. आता वॉटर वॉटर आणि ग्लास 0 डिग्री म्हणजे कम्प्लिटली वेट्स. इथाइल अल्कोहोल आणि ग्लास अगेन 0 डिग्री म्हणजे कम्प्लिटली वेट्स. मर्क्युरी अँड ग्लास इज 140 डिग्री. ओके, 140 डिग्री म्हणजे हा कोणता अँगल झाला? ऑप्ट्यूस ना. 90 डिग्रीपेक्षा मोठा म्हणजे हा कोणता झाला? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑप्ट्यूस. आणि हा केस कोणता झाला? डज नॉट वेट द सॉलिड. आणि बघा मिथिलियोडाइड ग्लास इज 30 डिग्री. ओके, बघा. हॅलो, लेक्चरमध्ये होतं भैया, मी कॉल करतो. हां करतो, मी अर्ध्या तासात कॉल करतो. येस, मिथिलियोडाइड ग्लास इज 30 डिग्री. बघा तुम्ही हे ॲनालिसिस तुमच्याकडून आता व्हायला पाहिजे. हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती आहे इकडे? मग 30 डिग्री आहे म्हणजे हा ॲक्यूट. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ॲक्यूट. आणि हा लिक्विडचा पेअर कसा झाला? पार्शियली वेट्स द सॉलिड. बघा 0 डिग्री 0 डिग्री कम्प्लिटली वेट्स. 140 डिग्री 90 डिग्रीपेक्षा मोठा म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑप्ट्यूस म्हणजे डज नॉट वेट द सॉलिड. आणि हा 30 डिग्री म्हणजे लेस दॅन 90 डिग्री, सो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ॲक्यूट म्हणजे कोणत्या टाईपचा लिक्विड झाला हा? पार्शियली वेट्स. ओके, पुढे काय म्हणते बघा. अ ग्लास कॅपिलरी इज पुट इन द थ्रू कंटेनिंग वन ऑफ these 4 लिक्विड्स. ओके, या 4 ज्या पेयर्स दाखवल्यात, हा फर्स्टवाला, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ. ओके, या 4 ज्या पेयर दाखवल्यात याच्यामध्ये कॅपिलरी ट्यूब आपण बुडवला. इट इज ऑब्झर्व्ड दॅट मेनिस्कस इज कॉन्व्हेक्स. मेनिस्कस कसा आहे? कॉन्व्हेक्स भेटला. तर कोणत्या याच्यामध्ये आपण हा बुडवला असेल? वॉटर. ऑप्शन सी. ऑप्शन सी. सर ऑप्शन सी मर्क्युरी. येस, एक्झॅक्टली, मर्क्युरी. कारण बघा वॉटरमध्ये बुडवलं की सरफेस प्लेन राहणार. ओके, ठीक आहे, मला बाकीचे पण सांगा सरफेस. हां, इकडे इकडे कसं मर्क्युरीमध्ये तुम्ही सांगितलं सर इकडे कॉन्व्हेक्स राहणार, बरोबर ना? येस, ऑप्शन सी इज करेक्ट. मला सांगा वॉटरसाठी आणि इथाइल अल्कोहोलसाठी सरफेस कसा दिसेल मला? प्लेन. या दोन्ही केसमध्ये सरफेस कसा असेल? प्लेन. आणि ऑप्शन डी साठी कॉन्केव. कॉन्केव. म्हणजे कोणताही विचारलं जाऊ शकतं. इथं कॉन्व्हेक्स विचारलं ठीक आहे, पण बाकीच्या गोष्टी सुद्धा आपल्याला कळल्या पाहिजे. स्क्रीनशॉट घेऊन टाका याचा. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा, ट्विस्ट करून विचारलाय थोडंसं. नेक्स्ट क्वेश्चन. यूट्यूब कंटेन्स, इकडे एक यूट्यूब दिसतं बघा. इट कंटेन्स वॉटर, हा इकडे वॉटर दाखवलाय. अँड मिथिलेटेड स्पिरिट, इकडे स्पिरिट याच्यामध्ये टाकलेला आहे आपण. सेपरेटेड बाय मर्क्युरी, आणि हा इकडे मर्क्युरी आहे खाली बघा, हा दिसतो इकडे मर्क्युरी. दिस इज द मर्क्युरी. हा पूर्ण मर्क्युरी, हा इकडे पूर्ण स्पिरिट दिसतोय आणि हा इकडे पूर्ण वॉटर आहे. The mercury column in the two arms are at the same level with 10 centimeter of water in one arm and 12.5 centimeter of spirit in the other arm as shown in figure.
म्हणजे मी इकडे 10 सेंटीमीटर एवढं पाणी भरला आणि इकडे स्पिरिट भरला 12.5 सेंटीमीटर, तेव्हा मर्क्युरीच्या दोन्ही साईडला बघा मर्क्युरी लेवल सेम आहे. ओके, म्हणजे इकडं 10 सेंटीमीटर वॉटर जेवढं काम करतंय, जेवढं प्रेशर लावतंय, तेवढं इकडे 12.5 सेंटीमीटर स्पिरिट लावतंय. ओके, आणि मर्क्युरीचा लेवल बघा खालीवर नाही आहे, मर्क्युरी लेवल बॅलन्स आहे. स्पिरिटचा लेवल कमी जास्त आहे. स्पिरिट 12.5 आहे आणि वॉटर 10 सेंटीमीटर आहे. तर जर मी इकडे 12.5 सेंटीमीटर स्पिरिट आणि इकडे 10 सेंटीमीटर वॉटर टाकला, तर मला मर्क्युरीचा लेवल कसा भेटला? सेम भेटला, बॅलन्स भेटला. द रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ द स्पिरिट इज. तर स्पिरिटचा रिलेटिव्ह डेन्सिटी आपल्याला काढायचा आहे. रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे ऑब्विसली बघा युनिट नाही आला, म्हणजे हा डेन्सिटीचा रेशो आहे. म्हणजे डेन्सिटी ऑफ स्पिरिट टू द डेन्सिटी ऑफ वॉटर मला फाइंड आउट करावं लागेल. आता हा 9th मधला कन्सेप्ट आहे, रिलेटिव्ह डेन्सिटी. रिलेटिव्ह डेन्सिटी ऑप्शन डी सर. येस, बघा रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे काय? रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ एनी लिक्विड, इथे स्पिरिट आहे, विथ रिस्पेक्ट टू वॉटर, दॅट इज कॉल्ड द रिलेटिव्ह डेन्सिटी. कोणत्याही सबस्टन्सचा डेन्सिटी विथ रिस्पेक्ट टू वॉटर म्हणजे काय? रिलेटिव्ह डेन्सिटी. नाव आय हॅव टू फाइंड हिअर रिलेटिव्ह डेन्सिटी. नाव आता हा रिलेटिव्ह डेन्सिटी मला काढायचा आहे, पण डेन्सिटी इथं कोणता नाही दिलेला मला. डेन्सिटी बघा या प्रॉब्लेममध्ये डेन्सिटी नाही मेन्शन केलेला, त्याने हाईट ऑफ लिक्विड कॉलम मेन्शन केलेले आहेत. इकडे 10 सेंटीमीटर वॉटर, इकडे 12.5 सेंटीमीटर स्पिरिट. आता हा रिलेटिव्ह डेन्सिटी हा 9चा क्वेश्चन आहे, पण इथं काय असतं 9th मध्ये? डेन्सिटी ऑफ स्पिरिट दिलेला असतो, डेन्सिटी ऑफ वॉटर दिलेला असतो, दोघांचा रेशो काढायचा असतो. इथं तर आपल्याला दोघांच्याही व्हॅल्यूज मेन्शन नाही केलेल्या. तर बघा मर्क्युरी लेवल दोन्ही साईडला सेम आहे, याचा मिनिंग काय होतो? प्रेशर ड्यू टू वॉटर, म्हणजे वॉटरना जेवढा प्रेशर लावला तेवढाच प्रेशर ड्यू टू स्पिरिट आहे. ओके, म्हणजे इकडनं वॉटरनं जेवढा प्रेशर लावलाय 10 सेंटीमीटर लिक्विड कॉलम वॉटरचा आहे आणि 12.5 सेंटीमीटर स्पिरिटचा लिक्विड कॉलम आहे. तर जेवढा वॉटरनं प्रेशर लावलाय तेवढाच स्पिरिटनं प्रेशर लावलाय. ओके, तर मला काय करायचं आहे? एनी हाऊ हे डेन्सिटीचा मला रेशो काढायचा आहे. आणि मला कशाच्या टर्म्समध्ये रेशो काढावा लागेल? कारण मला फक्त हाईट्स दिल्यात, लिक्विड कॉलमच्या हाईट दिल्यात, म्हणजे मला एनी हाऊ या डेन्सिटी रेशोला हाईटकडे घेऊन जायचं आहे. आता प्रेशर इक्वल टू व्हॉट? एच रो जी. प्रेशर म्हणजे काय असतं? एच रो जी. आता बघा प्रेशर ड्यू टू वॉटर, वॉटरनं किती प्रेशर लावला असेल? हाईट ऑफ वॉटर डेन्सिटी ऑफ वॉटर इंटू जी इक्वल टू प्रेशर ड्यू टू स्पिरिट, स्पिरिटनं किती प्रेशर लावला असेल? हाईट ऑफ स्पिरिट डेन्सिटी ऑफ स्पिरिट इंटू जी. ओके, सो नाव मला फाइंड काय करायचं आहे? डेन्सिटी ऑफ स्पिरिट टू द डेन्सिटी ऑफ वॉटर. G will get cancelled. Okay, so it will become height of water to the height of spirit. Height of water किती दिलाय? 10 आणि height of spirit किती दिलाय? डायग्राम मध्ये दिसतंय सरळ सरळ 12.5. या दोघांच्या व्हॅल्यूज मी इकडे ठेवल्यात. ओके, नाव जस्ट सिम्प्लिफाय इट. 10 by 12.5. It is divisible by 2.5 ना. So density of spirit to the density of water काय आला? 10 divided by 12.5. It is divisible by 2.5, म्हणजे इथं किती येणार? 0.8. 4 येणार इकडे बघा. 2.5 ने जर डिवाइड केलं आणि इकडे 5 येणार. ओके, 2.5 ना हा डिव्हिजिबल आहे दोन्ही टर्म्स. इकडे 4 आणि इकडे किती येणार? 5 येणार. सो इट इज 0.8. 0.8. ऑप्शन बी इज करेक्ट.
स्क्रीनशॉट घेत चला, त्याच्यासाठी वेळ दिलेला असतो तुम्हाला मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. The cylindrical tube of a spray pumps has a cross section of 6 centimeter square. म्हणजे हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दिलाय. ओके, 6 सेंटीमीटर स्क्वेअर. आय विल कॉल इट ॲज अ A1. पहिला एक एरिया मला दिसला. वन ऑफ विच हॅज 50 होल्स इच ऑफ डायमीटर 1 mm. याच्यामध्ये 50 होल्स आहेत. जो A1 आहे ना, एवढ्या एरियामध्ये किती होल्स आहेत? 50 होल्स आहेत. आणि प्रत्येकाचा डायमीटर आहे 1 mm. म्हणजे हा जो एरिया आहे A1 6 सेंटीमीटर स्क्वेअर, याच्यामध्ये 50 होल्स आहेत. असे नंबर ऑफ होल्स आर 50 आणि प्रत्येकाचा डायमीटर 1 mm मीन्स रेडियस इज 0.5 millimeter. Okay, if the liquid flow inside the tube is 1.2 meter per second. बघा, लिक्विडचा फ्लो पण त्याने इकडे सांगितलेला आहे इन टर्म्स ऑफ, बघा युनिट बघायचं 1.2 मीटर पर मिनिट, मीटर पर सेकंड. हे कशाचं युनिट असतं? व्हेलॉसिटीचं. इथं काय दिलंय? मीटर पर मिनिट, म्हणजे डेफिनेटली हा कोण आहे? व्हेलॉसिटी आहे. व्हॉट इज दिस व्हॅल्यू? 1.2 मीटर पर मिनिट. मीटर पर मिनिट म्हणतोय तो, त्याने कन्फ्यूज केलं आपल्याला. व्हेलॉसिटी किती? 1.2 मीटर पर सेकंड पाहिजे आपल्याला व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी कशी पाहिजे? मीटर पर सेकंड. मग आपल्याला काय करावं लागेल? याला मीटर पर सेकंडमध्ये करण्यासाठी 60 ने डिवाइड करावं लागेल. सो 1.2 डिवायडेड बाय 60 मीटर पर सेकंड. आता हे किती येतं बघा कॅल्क्युलेशन? 0.2. येस, 0.2 मीटर पर सेकंड. बघा त्याने इकडे व्हेलॉसिटी दिलाय, पण किती कन्फ्यूज करून दिलाय, कळत नाही लवकर हा व्हेलॉसिटी आहे म्हणून. 1.2 मीटर पर मिनिट, मीटर पर सेकंड मध्ये मी कन्वर्ट केला. 0.02. 0.02 येतं का? येस, इट शुड बी 0.02. कारण हा 1.2 आहे इकडे पॉइंट आहे मध्ये. देन द स्पीड ऑफ इजेक्शन ऑफ लिक्विड थ्रू द होल इज. ओके, म्हणजे बघा या क्वेश्चन मध्ये त्याने काय सांगितलंय की जेव्हा एरिया आहे A1 जो आहे 6 सेंटीमीटर स्क्वेअर, तेव्हा व्हेलॉसिटी त्याने मेन्शन केलाय 0.02 मीटर पर सेकंड. ओके, A2 एरिया म्हणजे कधीचा एरिया? या होल्सचा एरिया. A2 एरिया म्हणजे कधी? होल्सच्या टर्म्स मधला जो एरिया असेल तो असेल A2. आता A1 तर त्याने आपल्याला डिरेक्टली दिलाय, मी त्याला कन्वर्ट पण करतो. 6 × 10⁻⁻⁴ मीटर स्क्वेअर. ओके, हा A1 आणि हा त्याच्यासोबतचा V1. तुम्हाला थोडा हिंट भेटत असेल की हा कोणत्या टाईपचा प्रॉब्लेम आहे म्हणून. आता बघा A1 दिलाय, A2 दिला नाही. A2 म्हणजे कोण? या होलचा एरिया. आता बघा एका होलचा एरिया किती? πr². ओके, एका होलचा एरिया किती येणार? πr². असे किती होल्स आहेत आपल्याकडे? 50. म्हणजे A2 कसा असेल? 50 × πr². r किती आहे बघा आता? हा 5 × 10⁻⁻⁴ चा स्क्वेअर करतो मी. कारण जो आहे हा एक होल जो आहे त्याचा रेडियस किती आहे? 0.5 mm. मी त्याला केला 5 × 10⁻⁴. ओके, सो एवढा व्हॅल्यू झाला हा A2चा. याला मी A2 = असं लिहितो 50 π × 25 × 10⁻⁸. बघू आपण याचं काय करायचं तर मीटर स्क्वेअर. तर मग इथला व्हेलॉसिटी मला फाइंड आउट करायचा आहे. ऑप्शन बघा मीटर पर सेकंड मध्ये, म्हणजे मला इथला व्हेलॉसिटी फाइंड आउट करायचा आहे. तुम्हाला क्वेश्चन कळला का? हा माझा पहिला मुद्दा आहे. तो काय म्हणतोय की आपल्याकडे एक एरिया आहे A1.
ओके, हा आहे 6 सेंटीमीटरचा स्क्वेअर आणि याच्यामधून लिक्विड जेव्हा बाहेर जातोय त्याचा व्हेलॉसिटी आहे 0.02 मीटर पर सेकंड. आता हा जो एरिया आहे, जर मी असं कन्सिडर केलं की या एरियामध्ये 50 होल्स आहेत, 50 होल्स मी याच्यामध्ये कन्सिडर केलेत, 50 होल्स आहेत याच्यामध्ये. ओके, तर या प्रत्येक होलचा आता बघा इथे एरिया चेंज होणार. या 50 होलचा जो एरिया असेल ना, त्या एरियाला मी म्हटलं A2. आता एका होलचा एरिया किती? पाय आर स्क्वेअर. असे किती आहेत? 50 म्हणजे 50 पाय आर स्क्वेअर. सो व्हॉट इज हॅपनिंग हिअर? 50 पाय आर स्क्वेअर. सो 50 पाय आर स्क्वेअर, आरचा व्हॅल्यू त्याने बघा दिलाय आपल्याला 5 0.5 mm. सो 5 इंटू 10⁻⁴. म्हणजे हा कसा येणार? 50 पाय इंटू 5 इंटू 10⁻⁴ चा स्क्वेअर. दिस इज द A2. ओके, तर मग याच्यामधून जो वॉटर बाहेर जातोय या होल्समधून, तर त्याचा व्हेलॉसिटी किती असेल असा क्वेश्चन आहे. कळतंय? ओके, सो ऑब्विसली बघा A1 दिसतंय मला इकडे, V1 दिसतंय, A2 दिसतंय, V2 फाइंड आउट करायचं आहे. सो इट इज बेस्ड ऑन A1 V1 इक्वल टू A2 V2. सो V2 इक्वल टू A1 V1 डिवायडेड बाय A2. बघा V2 काढायचं मला, A1 V1 डिवायडेड बाय A2. हा स्मॉल ए घेतला मी, एरिया आहे हा. A1 किती आहे आपला आता? 6 इंटू 10⁻⁴. V1 0.02 आणि A2 किती आलाय? 50 पाय 25 इंटू 10⁻⁸. याला सिम्प्लिफाय करा. दॅट विल बी युअर फायनल आन्सर. हा डायरेक्टली आपल्याला आन्सर देणार आता इकडे. थोडंसं अप्रॉक्सिमेशन करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. ऑप्शन बी सर. हां, येस, ऑप्शन बी येतं आहे करेक्ट. ऑप्शन बी करेक्ट येतं. 0.31च्या रेंजमध्ये आन्सर येणार आपला. 0.31 मीटर पर सेकंड. स्क्रीनशॉट घ्या, कॅल्क्युलेशन ट्राय करून बघा नंतर. याला अप्रॉक्सिमेट जर तुम्हाला आन्सरपर्यंत पोहोचायचं असेल ना, तर काय करायचं याच्यामध्ये? हिअर इट इज 1, हिअर इट इज 4. ओके, 6 आणि हा 25ला मी अशा पद्धतीने डिवाइड केला. इथं आला जवळपास 4. हा इकडे येणार 0.01, देन इट इज 2. ओके, आणि हा किती येतोय आता? 50 पाय. 50 पायला मी किती घेतो? 70. बघा 50च्या 3 टाइम्स 150. 150 म्हणजे डिव्हिजनमध्ये बघा हा किती आला? 50 पाय म्हणजे 150 इंटू 2 म्हणजे हा जवळपास 300पेक्षा थोडासा मोठा. ओके, इकडे पॉवरमध्ये कोण कोण राहिलं वरती? पॉवरमध्ये वरती 10⁻⁻⁶ आणि हा -8 वरती गेला की तो झाला +8. म्हणजे इकडे वरती राहिला बघा 100 डिवायडेड बाय 300. 0000 1/3. 1/3 म्हणजे 0.3च्या रेंजमध्ये ऑप्शन येणार. बरोबर आहे का? अशा पद्धतीने थोडं शॉर्टकट करायला कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन कळला का हा? हो. स्क्रीनशॉट घेऊन टाका एकदा याचा. कॅल्क्युलेशन वापस एकदा सांगतो. बघा
हा फॉर्म्युला इक्वेशन ऑफ कंटिन्युटी मी यूज करतोय. A1 दिलाय त्याने मला 6 × 10⁻⁻⁴. V1 दिलाय 0.02. ओके. A2 दिलाय त्याने 50 पाय × 25 × 10⁻⁸. ओके. आता बघा मी काय केलं याला 6 हिअर इट इज 1 हिअर इट इज 4 अप्रॉक्सिमेशन करतो. इथं 4 आला बरोबर. मग हा 4 आणि हा 0.02 0.01 इथं येणार 2. आता पुढच्या स्टेपमध्ये जर तुम्ही बघितलं वरती कोण राहिलं हा 0.01 आणि हा 10⁻⁴. म्हणजे हे दोघं किती झाले 10⁻�6. खाली कोण हा 50 पाय. सो बघा 50 × 3.14 मी याला लिहिला 150. किती घेतलं मी याला 150 इंटू कोण आहे मल्टिप्लिकेशनमध्ये 2 म्हणजे किती झाला हा 300 इंटू 10⁻⁸. आता हा 10⁻�6 10⁻�6 कॅन्सल झाला. इथं राहिला 10⁻2 आणि हा -2 वरती गेला की किती झाला हा 10⁻+2 डिवायडेड बाय 300 0 0 0 0 1/3 0.31 approximately 0.31. Take the screenshot. Read this question. In the figure shown, an ideal fluid is flowing through the tube which is of uniform area of cross section. म्हणजे हा ट्यूबचा एरिया सगळीकडे सारखाच आहे. मी जर इथं कन्सिडर केला A1 आणि इथं जर कन्सिडर केला A2 तर A1 = A2 आहे. म्हणजे हा ट्यूब कसा युनिफॉर्म आहे थ्रू आउट. द लिक्विड हॅज व्हेलॉसिटीज VA and VB and pressures PA and PB at point A and point B. Then व्हेलॉसिटी मधला रिलेशन आणि प्रेशर मधला रिलेशन त्याने सांगितलं इकडे. तर कोणता रिलेशन करेक्ट असेल? सेकंड. ऑप्शन बी इज करेक्ट. बघा कारण एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कसा आहे सेम आहे थ्रू आउट. बघा एरिया जर छोटा असेल तर व्हेलॉसिटी मोठा असतो. एरिया जर मोठा असेल तर व्हेलॉसिटी छोटा असतो. पण इकडे एरिया थ्रू आउट सेम आहे आणि याच्याबद्दल आपण काय शिकलोय की एरिया जर सेम असेल थ्रू आउट तर VA = VB असणार आहे. दोघांच्या व्हेलॉसिटी कशा असेल सेम असेल. VB हा VA पेक्षा मोठा नसणार आहे म्हणजे ऑप्शन ए हा करेक्ट नाही आहे. आता बघा PB इज लेस दॅन PA आणि PB = PA दोघांचे प्रेशर सेम असतील का? नाही. कारण बघा हाईट जर दोघांचे प्रेशर सेम असते तर मग फ्लुइड फ्लो झाला नसता ना. ओके. इक्वल प्रेशर असेल तर फ्लुइड कसा फ्लो होणार आहे? ऍक्च्युली याच्यामध्ये प्रेशर कोणता मोठा असेल? लिक्विडचं डिरेक्शन बघा A to B चाललाय. लिक्विड कुठून कुठे चाललाय? A पासून B कडे चाललाय. डायग्राम मध्ये दिसतंय. म्हणजे कोणता प्रेशर मोठा असेल? एच. PA इज ग्रेटर दॅन PB. पण त्यानं काय म्हणतंय PB इज लेस दॅन PA. बघा आता हा जो रिलेशन दिलाय आता इन टर्म्स ऑफ तुम्ही त्याला प्रेशर कम्पेअर नका करू कारण ड्यू टू द डिफरन्स आता हा जो लिक्विड लेवल आहे आणि हा जो हाईटचा जर पॅरामीटर बघितला तुम्ही P = H ρg तर ऑप्शन सी हा फेल होतो याच्यामध्ये H ρg च्या पॅरामीटरनुसार आणि दोघांचे प्रेशर तर इक्वल असणारच नाहीये म्हणून राहिला कोण ऑप्शन बी. आणि लक्षात ठेवा इन टर्म्स ऑफ एरिया जर विचारलं ना लक्षात ठेवा इन टर्म्स ऑफ एरिया जर त्याने दिलेला असेल क्वेश्चन मध्ये तर एरियावरून व्हेलॉसिटी तुम्ही डायरेक्टली कन्सिडर करायचं आहे. एरियावरून प्रेशर नाही कन्सिडर करायचं. प्रॉब्लेम मध्ये जर व्हेलॉसिटी मेन्शन केला असेल तर मग त्याच्यावरून तुम्ही प्रेशर फाइंड आउट करू शकता. ओके. तर अकॉर्डिंगली सो ऑप्शन बी विल बी
करेक्ट. हा एक प्रॉब्लेम घ्या तुम्हाला होमवर्कसाठी. तुम्ही सॉल्व करायचा. स्क्रीनशॉट घेऊन टाका क्वेश्चनचा. ओके. बाकीचा पार्ट आपण उद्या मॉर्निंग सेशनला कंटिन्यू करूया. ओके. आणि उद्या इव्हनिंग सेशनला आपण पुढच्या प्रॉब्लेम्सकडे जाऊ. ओके. कोणाला काही डाऊट असेल तर विचारा, नसेल तर आपण स्टॉप करू.